नाशिक रोड येथील मालधक्का रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर परिसरात गाड्यांची 22 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की मुसळधार पाऊस व मध्यरात्री संपूर्ण मालधक्का रोड परिसरातील लाईट गेलेली असताना याच गोष्टीचा फायदा घेत महात्मा ज्योतिबा फुले नगर मधील मनपा व स्थानिक नगरसेवकांनी टाकलेल्या बाकड्यांवर काही अज्ञात समाजकंटक मद्यप्राशन करून स्थानिक महिलांची मुलींची छेडछाड करत तसेच मोकळ्या बाकड्यांवर बसून रात्रीचा फायदा घेत लोकांच्या गाड्यांची तोडफोड केली जात आहे। या गाड्या तोडफोडीत स्थानिक नागरिक संदीप बागुल, आकाश गाडे, युसुफ कुरुशी यांच्या स्वमालकीच्या असलेल्या 4 चाकी गाडी क्रमांक MS04 DB BB 8884 तसेच मारुती व्हॅन MH15 CD 3514 व इर्टिगा कार क्रमांक MH03 BW 5484 या पार्क केलेल्या असताना काही मद्यपी अज्ञात व्यक्तींनी तोडफोड काचा फोडून गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। सदर घटना गंभीर असून मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, महात्मा ज्योतिबा फुले नगर, राजवाडा, मालधक्का रोड परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत। या घटनेची नाशिक रोड पोलीस ठाण्यातील वरिष्ठांनी व कर्मचाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन मध्यरात्रीच्या वेळेला जास्तीत जास्त पोलीस पेट्रोलिंग व गस्त वाढवून नागरिकांना द्या बुरट्या गुंडांपासून संरक्षण देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। रतन बागुल फुलेनगर मधून बोलते। काय इथं बाकडे टाकलेले, बाकड्यांवर पोरं बसतात, रातचे दारू पाणी पितात, सुना बाळा आहे, आमच्या लेकी आहे, नाती आहे, नवतारण्या, त्यांना ते शिट्या मारतात, पोरी रस्त्याने चालल्यावर छेडछाड करत्या, दम दिला तर म्हणतात तुम्हाला चाकूने खुपसून टाकू, सूर्याने खुपसून टाकू, तुमच्या घरचे काय करतील आम्ही पाहून घेऊ। कोयते घेऊन येतात। याच्यावर साहेबांनी करून काय याच्यावर पोलिसांनी कारवाई करावा आणि इथं बंदोबस्त ठेवावा। मंगलचंद्र मोरे माझं नाव। आमच्या दारासमोर आहे ना गाड्या लावतात, त्या गाडीमध्ये दारू प्यायला बसतात, दारू पिऊन झाली का लगवेला बाहेर उभे राहतात, माझ्या सुना बाहेर भांडे कुंडे घसत राहतात, त्यांना बोलायला म्हणायला गेलं का ते म्हणतात का तुमच्या बापाची जागा आहे का, असे आम्हाला उत्तरे येतात। आता याच्यावर काय करायचं ते तुम्ही बघा। आपण नाही बोललं तर तिकडून ते हे करीता लई जास्त आती करून राहिले आता ते दिवसांदिवस। पोलिसांनी आहे ना याच्यावर कठोर कारवाई करा, कारण माझ्या सुना राहते, आमच्या लेकी बाळे राहता बाहेर 10, 10:30, 11च्या दरम्यान मध्ये त्यांचे हेच कारनामे चालू होतात। नमस्कार, माझं नाव आकाश गाडे, मी रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड गुलाबवाडी येथे राहतो। काल रात्री अज्ञात इसमांनी माझी गाडी वॅगनर MH04 DB 8884 ही गाडी काही अज्ञात गुंडांनी टवळखोर मुलांनी फोडली आणि तिचं बरंचसं नुकसान केलं आणि माझ्या शेजारी लागलेल्या 2-3 गाड्या अजून त्यांनी फोडलेल्या आहेत। हा त्रास आम्हाला बऱ्याच दिवसापासून होतोय, पण काल खूप अति झाली, त्यांनी आमच्या गाड्या येऊन फोडल्यात। त्या गाड्या फोडण्याचं कारण म्हणजे त्या लोक इथं दारू प्यायला बसतात, दारू प्यायल्यानंतर ते भानावर राहत नाही, ते बऱ्याचशा गोष्टींचं नुकसान करतात, कोणाच्या घरावर दगड फेकतात, डायरेक्ट बाया इथं बसलेल्या असतात, बायांच्या समोर लघवी करतात। इथं समोरच त्या आमच्या घराच्या समोरच मोकळं पटांगण आहे, त्या पटांगणाच्या इथे काही बाकडे ठेवलेले आहेत, काही समाजकंटक त्या बाकड्यांवर बसून दारू पितात आणि तिथंच लघवीला उठतात, अश्लील भाषेमध्ये बोलतात। इथं बऱ्याचशा सगळे वस्ती आहे, मोठी वस्ती आहे, तिथल्या मुलींना शाळेत जाताना क्लासला जाताना त्यांना खूप सारा त्रास आहे। हे शिट्ट्या मारतात, वेगवेगळी कमेंट करतात, अश्लील भाषेमध्ये जोरजोरात बोलतात, हसतात आणि वेगवेगळे इशारे करून त्यांना बोलतात आणि छेड काढतात, पण कोणी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, कारण ते उद्या येऊन ते कोयते घेऊन येतात, शिवीगाळ करतात, दुसरे काही हत्यारं घेऊन येतात, म्हणून कोणी कंप्लेंट द्यायला जात नाही। पण त्यांनी काल बरीच मोठीच घटना घडून आणण्याचा प्रयत्न केला। कदाचित कोणी लोक आमच्यापैकी कोणी जर माणसं जर असते तर त्यांच्यावर हल्ला त्यांनी चढवला असतात। तर आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अशा जिथं लोक बसून दारू पितात, असे बाकडे जिथं लोक उभे राहतात, अशा ठिकाणचे तिथं येऊन पोलीस यावं व त्यांनी तिथं ते बसतात ते बाकडे घेऊन जावं आणि त्या असे लोक उभे राहतात त्यांना तिथून पांगावं किंवा त्यांना घेऊन जावं, त्यांच्यावर उचित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। हा खूप सारा त्रास आहे, बायकांना त्रास आहे, मुलींना त्रास आहे। जर असंच झालं तर मुली कशा काय बाहेर शिकायला जातील,
त्यांनी क्लासला कधी जायचं की नाही, का घरातच बसायचं, तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि उचित कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड.